सेलू शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः दहशत माजवली असून निष्पाप बालकांना लक्ष्य केले जात आहे। येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये काल रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दारात खेळणाऱ्या 4 वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून पायाचा लचका तोडल्याची संतापजनक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार तिलक प्रतीक गुर्वे वय वर्ष 4 हा आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक आलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्या पायावर चावा घेतला। रक्तबंबाळ अवस्थेत बालकाला तातडीने सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्याच्यावर उपचार करण्यात आले। विशेष म्हणजे हाच मोकाट कुत्रा 2 दिवसापूर्वी स्वर्णिम स्वप्नील चौधरी वय वर्ष 2 याची मुकल्याच्या पोटावर चावून गंभीर जखमी करून गेला होता। सलग 2 घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पालकांमध्ये तीव्र संताप आहे। शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। आणखी किती बालक जखमी झाल्यावर प्रशासन जागा होणार असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत। मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची पकड मोहीम राबविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही दिला जात आहे।